नमस्कार सगळ्यांना नमस्कार. कस काय दिसते पाहून बन टोपी मग कान टोपी गार नाही लागत बाहेर गार लागत आहे. पण आता काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. हो का मिरची निसायची चाललेली दिसते का तुम्हाला सगळं. हो का काय इकडे मिरची निसली काय राहिली. आता ऑर्डर तर एवढ्या वाढल्यात बघा ना बन की डोकंच चालला ना. काय सकाळपासून हात चाललाय बंद नाही. म्हणजे काय माझाच नाही तुमच्या पुनमताईचा अंदाजीचा दोघांचा बी हात चालू आहे बंद नाही. ही गुडघं गेलं बसून बसून खाली मानकाट घालून घालून मिरची अशी निसून निसून आहे ना. ही पार मानकुट गेलं. पण कसं आहे बाबा ना कष्टाशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय फळ नाही. कष्ट केलं तरच खायला मिळणार नाही तर मिळणार नाही. तुम्हाला तर माहिती आहे अंदाजी पहिल्यापासून काबाड कष्टात म्हणजे पहिल्यापासून काम करीतच आलाय. कोणचं बी काम असू द्या दाजी काय मागं सरला नाही. पण आता सध्याच्याला कसं आहे आपल्याला तुमच्या आपलं बायकोनी कसं आहे बिझनेस टाकून दिला मसाल्याचा. आणि म्हणून तर मग आज काय आपलं मनावरचं काम आहे. लईच जीवाला त्रास वाटला तर आपला बसला गडीवर. सकाळचं बी दगदग नाही ना. सकाळच्या पारी आपलं उठला आपला मस्तपैकी निवांत उठला आंघोळ फिंगोळ केली चहा पाणी केला की बसला आपला काम. पण आता सध्याच्याला इतका लोड वाढलाय की कामच आवरा नाही. पण आपण जेवढं होईन तेवढं आहे ना काम आहे ना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून काम चाललं तुम्ही बघितलं आता तुम्हाला दाखवलं. जरा टोपी डोक्यातली काढतो म्हणजे गार लागतंय म्हणून घातली होती बरं टोपी कानपट्टी आणि टोपी. आता माझा हात आहे तिखट मिरचीचा हात तिखट आहे तो का मिरची चाललंय नीट करायचं काम. आणि तिकडं काय झालं माहिती आहे का आज दिवसभर मिरची आपलं कांदा कापून तिकडं वाळाय घातलाय. परत अजून काय गड्या काय केलं काय हो का भावानं बन डोक्यात सारखं कामाचीच गणगण डोक्यात सगळं राही ना. कोणतं काम केलं आणि काय केलं हे डोक्यात नाही. सकाळी उठल्यापासून जे काम चालू आहे तर म्हणलं अजून बी चालूच आहे. आणि हो का आता ही मिरची आहे ना नीट केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. आता तिकडं ऑर्डरी पॅक करायची चाललेली आहे जी आता नवीन ऑर्डरी आलेल्या आहेत ना भरपूर. मग काय यातला मिरची नीट करून 2-2.5 किलो तिकडं मसाला कुठला काय मिरची पावडरच्या ऑर्डर येत काय मसाल्याची ऑर्डर येतं ती तिकडं कुठला. परत बाहेरचं गिराईक म्हणजे जे आपल्या इथलचं आपल्याला मिरची कुटण्यासाठी जे गिराईक येतं त्याचं बी मसाला कुटून दिला. परत आपली चक्की गिरण टाकली त्याच्यावर बी दळणं 1-2 दळणं दळून दिली. म्हणजे असं काय गडीभर असं बसायला काय सध्याच्याला चान्स नाही बाबा. आणि व्हिडिओ काढायला तर मी म्हणतो टाईमच नाही जायला. मी कवा शिवण्याला रात्री सोडवाय गेलो होतो. सहलीला गेली ना शिवण्या त्यावेळेस रात्री मी व्हिडिओ बनवला होता. आणि आज दिवसभर दाजीला म्हणजे हो का कामच चालू आहे म्हणजे व्हिडिओ बनवायला टायमिंगच मिळत नाही. पण आता जरा थोडा म्हणलं चला काय मिरची नीट करता करता निसता म्हणलं जरा थोडा व्हिडिओ. आणि हो का मोठाला व्हिडिओ तर काय टाईमच नाही बनवायला. आपल्याला जेवढा जमन तेवढा दाजी व्हिडिओ बनणार आणि तुम्हाला टाकणार. आणि त्यात खरंच म्हणजे आपल्या सगळ्या भावा बहिणींनी खरंच चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आहे बरं का. त्यात आहे ना सगळ्यांचं मनापासून धन्यवाद खरं सांगायची परिस्थिती. आणि असंच सपोर्ट राहून द्या सगळ्यांचा. आणि हो का आम्ही जेवढं आमच्या जे होईन ना तेवढं प्रयत्न करून आपल्या भावा बहिणींना मसाला पोच करायचा प्रयत्न करणार. आणि सगळं म्हणजे आपण आहे ना सगळं मटेरियल गावरान नाही तुम्हाला तर दाखवतोय आपण. आणि दाखवलंय बी असं काय तुमच्यापासून काय असं काय हे नाही. सगळं प्रत्येक गोष्ट आपण दाखवतोय. आता गावरान कांदा परत गावरान लसूण सगळं गावरान धन गावरान आणि मिरची बी गावरान लवंगी तिखट. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं येतात फोन येतात की लईच तिखट म्हणजे मसाला आहे का. पण हो का कसं आहे जर तुम्ही मिडियम तिखटची जर मिरची वापरून जर मसाला घेतला तर तुम्हाला ते पुरणार नाही. तुम्हाला जे काय तुमचं आसन 2 महिने 4 महिने किंवा 6 महिने किंवा 6 महिने आपलं वर्ष अशा हिशोबाने तुम्ही जर मसाला घेतला तर तो मिडियम तिखट आहे ना तुम्हाला पुरणार नाही. जर तुम्ही असा तिखट जर मसाला घेतला तर तुम्हाला ते पूर्ण येणार. तुम्ही तो म्हणजे समजा तुम्हाला लई 1 चमचा टाकायचा ना तर ह्याचा अर्धा चमचा टाकायचा. मीडियम मध्ये
आलं का दाजी काय म्हणता लक्षात तुमच्या की हे लय एक चमचा टाकायचा ना तुम्हाला. मी म्हणतो मिडियम मसाल्याचा आहे ना कमी तिखटचा, जर तुम्ही 1 चमचा वापरत असाल तर याचा अर्धा चमचा वापरायचा. आणि आपण मटेरियल भरपूर वापरलेलं यात, त्यात कसर नाही केलेली कुठलीच. मटेरियल वापरण्याच्या बाबतीत आहे ना कुठली कसर केलेलं नाही. आपल्या भावा बहिणीला एकदम क्वालिटीच द्यायची. आपण जी पहिल्यांदा आपण 2 वर्षापूर्वी आपण क्वालिटी भावा बहिणीला दिली मसाल्याची, आणि भरपूर भावा बहिणीला खरंच आवडली बरं का ती. आपल्याला फोन बी येतात अजून बी, आता त्यांनी बी परत ऑर्डर केलेला आहे आणि घेतलाय बी, असं काही नाही. आणि अजून बी फोन येतात, आणि आता सध्याच्याला भरपूर ऑर्डर येतं. आणि मग त्यासाठीच आपली एवढी म्हणजे आता बघा ही मिरची आहे ना, आज जेवढी होईल ना तेवढंच आपण प्रयत्न करणार. आखी जर झाली ना, आता चाललंय ऑर्डर पूर्ण करायचं काम चालू आहे. जे ऑर्डरी राहिलेले आहेत ना यातलं काय मसाला कुटून परत ते आता नवीन ऑर्डरी काय आलेले आहेत ते मसाला त्यांचं पॅकिंग करून उद्या सकाळ दाजी तालुक्याला जाणार आहे त्यांचं पोच करायला ऑर्डरी. पण आता जे राहिलेत ना त्यांना हे आपल्याला हे बनवून उद्याच्याला त्यांच्या ऑर्डरी संध्याकाळी आपण पूर्ण करणार. परवा दिवशी परत त्यांच्या ऑर्डरी टाकून देणार आणि परत आपल्याला मिरची आणावं लागणार आहे. आता ही जवळपास भरपूर एका तुम्ही बघितलं एक गुणी आणली होती जवळपास काय 10 का 12 किलो काहीतरी मिरची आणली होती. आणि त्याच्यात जवळपास म्हणजे किती होतं 20 किलो होतो, 20 किलो. मग आता भावांना बहिण कसं आहे तरी बी आपल्याला मला असं वाटतं की शंका आम्हाला यायला लागली की मसाला कमी पडणार आहे आपल्याला ऑर्डरीसाठी. पण परत आता बघू, उद्या तर काय जुळणार नाही. परवा दिवशी परत आपल्याला मिरची आणावं लागेल, परत सामान सुमान आणावं लागणार. हे चालूच झालं. आता हे कसं आहे भावांना बहिण सीझन मसाल्याचा, आणि हे वेळेस खरंच म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे ऑर्डर आलेले आहेत. आणि त्या पद्धतीने आपण जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न तर करणार आहे मसाला देण्याचा सगळ्या भावा बहिणीला. असं एकही आपण ऑर्डर सोडणार नाही की त्यांना आपल्याला आपल्यापासून म्हणजे काय कारण असतं अडचणीमुळे त्यांना मसाला मिळणार नाही असं होणार नाही. आपण इकडं सकाळचे दिवसा ते रात्र करणार, पण त्यांच्यासाठी ना मसाला पोच करण्याचा आपण प्रयत्नच करणार. बघा तरी मी आता आहे ना तुम्हाला समोरून दाखवतो, तिकडे पॅकिंग चालू आहे बघा तुमच्या पूनमताईची. आणि आपल्या बघा एवढी मिरची नीट केलेली आहे बघा. हे सगळं त्याचे काय म्हणतात तसले देठ निघालेले आहेत बाजूला, इकडं नीट करायची चालू आहे आता. हो का पाहिलं का लाल भडंग मिरची दिसते का नाही तुम्हाला? लाल एकदम लाल मिरची दिसते, लवंगी तिखट. हो का तिकडं सकाळचं जे आपण तिथं कांदा कापला ना तो का ती तशीच चटई अजून टाकलेली. कांदा तिकडं अजून खाटावर वाळतोय. आता ते आपल्याला गोळा करून ठेवावं लागेल. उद्याच्याला परत उन्हात टाकायचं आपल्याला ते ऊन. हो का पिशवी आणि तीन सगळं तसंच आहे पाहिलं का, म्हणजे उचलायला सगळं टायमिंग नाही. ऑर्डरीचं काम चालू आहे हो का दिसतंय का तुम्हाला? नवीन मसाला बनवून परत आपलं पॅकिंग चालू. आता पोरी बी काय आणि ते हात फिद्दू हा व्यवस्थित करा. चमचे आहे का इथं? नाही चमचे आण आहे का? उलथाने नाही जमणार त्या पोरीला, ते बारका चमचा आण जा. सवय नाही पोरीला काय. आता पिलू तर आपले नुसतं पत्त आहे, पत्त लिहायचं आणि ध्यान देऊन लिह. कुठं हुकाचुकी नको, कुठं काय नको. बरोबर पॅकिंग आपलं कुरिअर गेलं पाहिजे जाग्यावर. काय आपलं लक्ष देऊन माझं तर पाय दुखायला लागलं बस बसून बसून. आता एवढंच गिरण बंद केली आणि मिरची नेसायला बसला दाजी. आता ही बसले पॅकिंगला. काय चला असं द्या भावानं बहिण. काय तुमच्यासाठी आपण रात्रंदिवस करणार तुम्हाला तर म्हणलंय मी, पण तुम्हाला ऑर्डरी पोच करायचं कामच करणार होय.
करत बसली चिकट टेपाची पेनाची तिथं आम्ही आमच्या तोंडाला आला फेस वजन करून ते जेवढ्या ऑर्डर आलेले आहेत ना तेवढं पत्ते लिहून ठेव, म्हणजे काय हे आता मेळ नाही लागायचा. त्याच्यामुळे आधीच आपले सगळे पत्ते फित्ते लिहून ठेवा. जसा मसाला तयार होईल तशी लगेच पॅकिंग तयार करायची, पत्ते टाकून लगेच. मला लय राग येतोय बर का. हे लाल मसाला काय परत ही करावं लागेल काय मग? आता हो लाल मसाला आहे ना, आपलं मिरची पावडर मग अशी जातात कुटलेली आहे. आता अजून कमी पडली तर परत बनावं लागेल, पण आजच्याच आपल्याला करावं लागेल, उद्या काय टायमिंग नाही. बरं चला भावानं बहिणं, काय चाललंय यांचं पॅकिंगचं काम. दाजी आपला नुसतं मिरची जेवढी होईल तेवढीच आता पूर्ण करावं लागेल. दाजीला काय गाळ बसून जमणार नाही आहे का नाही. तर परत एकदा आपलं पत्तच आलं बाबा. हे आपलं नंबर सांगतो आपण, प्रत्येक व्हिडिओमध्ये तर तुम्हाला नंबर देतोयच असं काय नाही. आणि वर बी आपण नंबर सांगत म्हणजे लिहित असतो डायरेक्ट दाजी. तर 98 22 20 85 82 आणि दुसरा नंबर आहे 76 66 60 27 46. कारण मी दमाने का सांगतोय की काय होतं की एखाद्या वेळेस पटापटा जर नंबर सांगितला तर भावा बहिणींच्या लक्षात येत नाही, म्हणजे लिहिता येत नाही ना. त्याच्यापेक्षा परत एकदा सांगतो 98 22 20 85 82. तर हा नंबर दाजीचा जवळपास 18-20 वर्ष होत आली हाच नंबर आहे दाजीचा. 98ची सिरियल पहिल्या स्टार्टला सिरियल आलं होतं आयडियाचं, त्यावेळेस दाजीने हा नंबर घेतलेला आहे. तोच आहे अजून आपल्याकडे, जुना नंबर आहे. आणि दुसरा नंबर 76 66 60 27 46. तर ह्या दोन्ही नंबरवर कोणत्याही नंबरवर तुम्ही फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि अजून एक सांगायचं मेन कारण म्हणजे, आता काय होतं भाऊ बहीण म्हणजे फोन आला की विचारत असतात की कुरिअर पाठवायचं कसं. बाबा पुणा म्हणा, मुंबई म्हणा, नागपूर म्हणा. आता चेन्नईची एक ऑर्डर आलेली आहे चेन्नईची, मग इतक्या लांब येईल का? ऑल इंडियात कुठं बी असून द्या, कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी कुरिअर पार्सल तुमच्यापर्यंत येणार. पण त्यासाठी एकच दक्षता घ्यायची की सांगताना आहे ना पत्ता तुमचा बरोबर सांगायचा. तुम्ही ज्या ठिकाणी राहता ना तो पत्ता तुमचा बरोबर सांगायचा, चालू मोबाईल नंबर. जे करून ज्यावेळेस तुमचं कुरिअर तुमच्या त्या ठिकाणी येईल त्यावेळेस जो कुरिअरचा माणूस आहे ते तुम्हाला फोन करणार की तुमचं कुरिअरचं पार्सल आलेलं आहे कुरिअरमधून. मग ते फोन करणार, ते तुमचा नंबर चालू पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला पोस्टल पिनकोड, हा पिनकोड आहे ना याच्यावर तुमचं पार्सल कुरिअर आहे ना त्याच्यावर पोचतं, पत्त्यावर आणि पिनकोडवर. त्यासाठी तुमचा देताना नंबर आहे ना बरोबर द्या. आणि व्हॉट्सअपला तुमचा पत्ता, पिनकोड नंबर, मोबाईल नंबर ही सगळं. आणि ऑर्डर तुम्ही काय तुम्हाला पाहिजे, मसाला 1 किलो पाहिजे का, अर्धा किलो पाहिजे का, पावशेर पाहिजे, लाल मसाला पाहिजे का, काळा मसाला पाहिजे किंवा मिरची पावडर पाहिजे, किती पाहिजे, ही सर व्यवस्थित लिहायचं जेणेकरून आम्हाला बी समजन. आणि म्हणजे काय म्हणजे हे व्हायचं नाही, म्हणजे कन्फ्युजन व्हायचं नाही. तर असू दे भावांनो बहिणींनो, चला आता मी दाजी चाललंय माझं काम. आता कधी होईन काय सांगता येत नाही, कधी झोप होईन म्हणून काय सांगता येत नाही. चला मग बाय बाय सगळ्यांना. नक्कीच ऑर्डर करा पटापट.